वरणगावात खडसेंना धक्का, समर्थकांचा गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जळगाव जिल्ह्यातील वरणगावमध्ये राजकीय मोठी उलथापालथ झाली असून एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसलाय। खडसे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला। एकनाथ खडसे प्रचारासाठी वरणगाव इथं न आल्यानं आपली फसवणूक झाल्याचा आरोप चौधरी यांनी केलाय। याच नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे समर्थकांनी साथ सोडल्यानं वरणगावमधील राजकीय समीकरणं बदलली असून आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना, शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो। आज या ठिकाणी माझ्या प्रवेश सोहळ्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच माझे सहकारी मित्र विनोद भाऊ सराफ, जिल्हा अध्यक्ष रावेर विभागाचे आदरणीय समाधान महाजन सर, तसंच मंचावर उपस्थित असलेले विविध गावचे नवनिर्वाचित नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय मंच ज्यांचे नाव आदरणीय महाजन सरांनी घेतले, असे सर्व सन्माननीय अतिथीगण, पत्रकार मित्र आणि माझ्या समोर उपस्थित असलेले वरण आणि वरणगाव परिसरातील तमाम सन्माननीय नागरिक, माता, बंधू, भगिनी, युवक मित्रांनो, या ठिकाणी मला बोलत असताना अत्यंत आनंद वाटतो की माझ्यासारख्या एका छोट्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रवेश सोहळ्याला आदरणीय पालकमंत्री महोदय आले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भाऊ, राजकीय जीवनामध्ये कामकाज करत असताना सातत्याने 30 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना 2 वेळेस ग्रामपंचायत सदस्य झालो, उपसरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, नगरसेवक झालो आणि आता शिवसेनेच्या कृपेने परत स्वीकृत नगरसेवक झालो। त्याबद्दल मी शिवसेनेचं ऋण माझ्या आयुष्यात फेडू शकणार नाही। निश्चितच या ठिकाणी सांगत असताना दुःख देखील वाटते की ज्या घरामध्ये मी वाढलो, त्या घरामध्ये मी लहानचा मोठं झालो, ते घर वाढलं पाहिजे, तो पक्ष वाढला पाहिजे, त्यासाठी मी जीवाचं रान केलं। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष वाढवला, परंतु पक्ष वाढवत असताना आताची नगरपालिकेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये